नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला उन्हाळी वाळवण रेसिपीमधील उपवासाच्या पदार्थातील साबुदाण्याचे पळीपापड किंवा सालपापड्या कशा करायच्या हे दाखवणार आहे। तर अगदी पांढऱ्या शुभ्र, जाळीदार, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अतिशय चविष्ट अशा या पापड्या करायलाही अगदीच सोप्या आहेत। त्या कशा करायच्या, साबुदाण्याबरोबर पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा, कितपत शिजवायच्या इत्यादी छोट्या छोट्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्ससहित शेअर केलेल्या आहेत। म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आणि आवडल्यास लाईक सुद्धा जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर साबुदाण्याचे पळीपापड बनवण्यासाठी इथं मी 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे। ग्लासने मोजून तो 1 ग्लास एवढा आहे। तर सुरुवातीला साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी तो एका भांड्यामध्ये मी ओतून घेते आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हा 2 वेळा अगदी स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। यामुळे यामध्ये जर धूळ किंवा जर याला पावडर लावलेली असेल तर ती निघून जाते। तर बघा, पाणी टाकून हा मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि साबुदाणा भिजण्याइतपत म्हणजे साबुदाणा बुडेपर्यंत आपल्याला आता यामध्ये पाणी ओतून ठेवायचे। तर बघा, यामध्ये मी थोडंसं पाणी टाकले आणि साबुदाण्याच्या वरती म्हणजे अगदी अर्धा इंच पाणी येईल इतकं पाणी मी यामध्ये ठेवले आणि यावर झाकण ठेवून 5 ते 6 तास आता मी हा असाच भिजू देणार आहे। तर बघा, हा साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या मी पापड्या करायला घेतलेल्या आहेत। तर बघा, रात्रभर भिजल्यानंतर साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे। तो आता आपण चमच्याने अगदी व्यवस्थित असा मोकळा करून घेऊयात। साबुदाणा चांगला भिजला म्हणजे तो लवकर आणि चांगला शिजतो आणि त्यामुळे आपल्या पापड्या चांगल्या खुसखुशीत होतात। तर बघा, आता हा साबुदाणा मी व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे। आता हा आपल्याला पुन्हा एकदा मोजून घ्यायचा आहे। यामुळे हा शिजत घालताना आपल्याला पाण्याचा अंदाज करता येतो। तर बघा, एका पातेल्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा मी मोजून घेतला आहे। तर हा 1 पातेलं एवढा हा भरलेला आहे। कोणत्याही भांड्याने तुम्ही हा मोजून घेऊ शकता। आता एक मोठं आणि जाड बुडाचं पातेलं इथं मी साबुदाणा शिजवण्यासाठी घेतलेला आहे, म्हणजे साबुदाणा तळामध्ये आपला चिटकत नाही। तर आता ज्या पातेल्याने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्या पातेल्याने 2 पातेले इतकं पाणी आपल्याला इथं शिजण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे भिजवलेल्या साबुदाण्याच्या दुप्पट पाणी आपल्याला इथं लागणार आहे। तर बघा, आता हे पातेलं मी गॅसवर ठेवले आणि यावर झाकण ठेवून याला आता आपल्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत इकडे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची याप्रमाणे साल काढून घेऊयात। साल काढून आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे। बघा, दोन्ही बटाट्याच्या साली काढून घेतल्यात आणि आता एका छोट्या खिसणीवर हा मी एकदम उभा असा खिसून घेत आहे, म्हणजे याचा चांगला लांब लांब असा खिस पडेल। तर बघा, दोन्ही बटाटे माझे इथं खिसून झालेत। तर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन लगेचच हा खिस आपल्याला पाण्यात टाकून ठेवायचा आहे, कारण खिसल्यानंतर लगेचच बटाटा लाल पडतो आणि याप्रमाणे आपल्याला तो चोळून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बघा, अगदी गढूळ असं आपलं इथं पाणी झालेलं आहे, म्हणजे बटाटामध्ये जे पिष्टमय पदार्थ असतो यामुळे हे पाणी असं गढूळ बनतं। तर आता मी हा स्वच्छ धुवून घेतला आहे, तर तुम्ही पाहू शकता याचं पाणी अगदी स्वच्छ झालेलं आहे। आता हा खिस आपल्याला असाच पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि नंतर तो आपण साबुदाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत। तर बघा, इकडे आपल्या पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊयात। साबुदाणा पाण्यात टाकल्याबरोबर आपल्याला तो तळापासून चांगला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तळामध्ये तो चिकटणार नाही। आता हा साबुदाणा शिजेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेमसुद्धा अगदी मोठीच ठेवायची आहे आणि अधूनमधून सतत आपल्याला हा असा तळापासून ढवळून घ्यायचा आहे, म्हणजे तो तळामध्ये अजिबात लागणार नाही। तर बघा, साधारणपणे 5 ते 10 मिनिटे झालेले आहेत। साबुदाणा चांगला वरती आपला तरंगायला लागलेला आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर सुरुवातीला मी इथं अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार किंवा नंतर टेस्ट बघून आपण मीठ यामध्ये वाढवू शकतो। जर आपण एकदा जास्त मीठ टाकलं तर हे वाळवण्याचे पदार्थ आहेत ते वाळल्यानंतर खारट होऊ शकतात, म्हणून बेतानीच मीठ वापरावं। तर बघा, आता यावर मी थोडा वेळ झाकण ठेवते आणि अगदी 2-3 मिनिटे झाकून हे मी असंच थोडंसं वाफवून घेणार आहे।
कंटिन्यू झाकण ठेवलं तर हा साबुदाणा उतू जातो, म्हणजे खाली गॅसवर सांडू शकतो. म्हणून कंटिन्यू झाकण न ठेवता अधूनमधून अगदी थोडा वेळ यावर झाकण ठेवायचे आणि ह्याला आपल्याला चांगला 20 ते 25 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. तर बघा जवळजवळ 15 मिनिटे झालेत. आता यामध्ये मी आपण खिसून ठेवलेला बटाट्याचा जो खीस आहे तो टाकून घेते. पाण्यातून मी चांगला घट्ट असा हा पिळून घेतला आहे आणि यामध्ये टाकलेला आहे. या पापड्यांमध्ये तुम्ही जर कधी बटाट्याचा खीस घातला नसेल तर अवश्य एकदा घालून बघा, खाताना तो खूप छान लागतो. तर बघा खीस टाकल्यानंतर आता याचं मी मीठ चेक करून पाहिले तर थोडंसं मीठ कमी होतं, म्हणून मी पुन्हा अर्धा चमचा मीठ यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे एकंदरीत 1 चमचा एवढं मीठ आपण यामध्ये टाकलं आहे. त्याचबरोबर इथं मी 1 चमचा चिली फ्लेक्स म्हणजे वाळलेल्या मिरच्याच्या बिया आणि त्याबरोबर थोडीशी मिरचीची भरडसुद्धा घेतलेली आहे. ही आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकायची आहे. यामुळे पापड दिसायला सुद्धा अतिशय सुंदर होतात आणि चवीलाही ते खूप छान लागतात. याप्रमाणे एकदा नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता किंवा फक्त मिठाच्यासुद्धा या पापड्या करू शकता. पण चिली फ्लेक्स वापरलेले पापड एकदा करून बघा, चवीला अतिशय सुंदर लागतात. आता हे बी जर आपण सुरुवातीलाच टाकलं असतं तर आपल्या पापड्याला लाल कलर आला असता. म्हणून शिजत आल्यानंतर शेवटी आपल्याला हे मिरचीचं बी यामध्ये टाकायचं आहे. आणि बघा आता आपल्याला एकंदरीत 30 ते 35 मिनिटे झालेली आहेत. या साबुदाण्यावर याप्रमाणे थोडीशी साय यायला लागली म्हणजे समजायचं आहे की आता आपले हे साबुदाणे चांगले शिजत आलेले आहेत. बघा हे मिश्रण चांगलं दाटसर असं दिसत आहे आणि एक चिकटपणा याला आलेला आहे. अजून थोडा वेळ म्हणजे चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. म्हणजे एकंदरीत 35 ते 40 मिनिटे आपल्याला हे मिश्रण शिजण्यासाठी लागतात. आणि हे शिजले का हे बघण्यासाठी अजून एक ट्रिक म्हणजे शिजल्यानंतर साबुदाणा चांगला पारदर्शक बनतो, म्हणजे अगदी तो काचेसारखा दिसतो. आणि याप्रमाणे आपण चमच्यावर जर बोट फिरवलं तर चमच्याला मधोमध रेष उमटते. म्हणजे आता आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊयात आणि थोडा वेळ हे असंच बाजूला ठेवून देऊया. म्हणजे थोडंसं हे थंड होऊ देऊयात, कारण आपण हे प्लास्टिकच्या पेपरवर घालणार आहोत, म्हणून अगदी याची उष्णता थोडीशी कमी होऊ द्यायची आहे. तर बघा साधारणपणे 10 ते 15 मिनिटानंतर एका भांड्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेतले आणि आता याचे आपल्याला पळी पापड घालायचे आहेत. तर बघा खाली एक मी प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतला आहे आणि याप्रमाणे चमच्याने अगदी फक्त आपल्याला ओतायचं आहे, कारण हे मिश्रण पातळ असल्यामुळे आपल्याला यावर चमचा फिरवायची सुद्धा गरज नाही. तर अगदी पटापट आपण याप्रमाणे पापड्या तयार करून घेऊयात. हे मिश्रण जर आपण कमी पाणी ठेवून अजून जास्त घट्ट केलं तर पापड थोडेसे जाड बनतात आणि जाड पापड इतके खुसखुशीत वाटत नाहीत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते करू शकता. तर बघा याप्रमाणे मी सगळ्या मिश्रणाच्या पापड्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत आणि एक दिवस ह्या अशाच उन्हामध्ये सुकून दिलेल्या आहेत आणि संध्याकाळी सुकल्यानंतर आपल्याला त्या पलटी करून घ्यायच्या आहेत. तर बघा या एक बाजू चांगली सुकली की अशा प्रकारे आपल्याला त्या पलटी करून दुसऱ्या बाजूनेही दुसऱ्या दिवशी चांगल्या सुकवून घ्यायच्यात. 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला या चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत. तर बघा 3 दिवसानंतर आपले इथं साबुदाण्याच्या पळी पापड्या म्हणजे साल पापड्या इथं तयार झालेल्या आहेत. अतिशय पातळ आणि अगदी पारदर्शक, म्हणजे यातून माझी बोटे दिसत आहेत इतके हे पातळ पापड इथं झालेले आहेत. आणि यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स टाकले होते त्यामुळे सुद्धा ते दिसायला अतिशय सुंदर दिसतात. आणि या पापड्या 2-3 वर्षे जरी राहिल्या तरी त्या अजिबात खराब होत नाहीत, म्हणजे अगदी टिकाऊ असे हे आपले पापड आहेत. तर आपण आता हे तळून बघूयात. तर त्यासाठी इथं मी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पापड तळण्यासाठी टाकलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय अगदी पटकन तो फुलून असा वरती आलेला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र पापड इथं तयार झालेला आहे. आता आणखी काही पापड आपण तळून बघूयात. उपवास असो किंवा नसो असे हे पापड खायला घरातील सर्वांनाच खूप आवडतात, म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात असे पापड करून ठेवावेत आणि वर्षभर हवे तेव्हा ते तळून खावेत. तर बघा अगदी पांढरा शुभ्र जाळीदार आणि अगदी खुसखुशीत असा हा आपला तोंडात टाकताच विरघळणारा साबुदाण्याचा पापड इथं तयार झालेला आहे. आणि आपल्या या कच्च्या पापडाच्या अगदी तिप्पट चौपट हा फुललेला आहे.
याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि तुमचे पापड कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसाच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.